भास्कर कॉलनी येथे भाजप नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने झेंझींना प्राधान्य देत ध्वजारोहण सोहळा करीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। सर्वत्र 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय। अनेक ठिकाणी ध्वजारोहण करीत 80व्या स्वातंत्र्य महिला विजया भावसार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। ध्वजारोहण सोहळ्यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी त्याचबरोबर नागरिकांनी ध्वजाला मानवंदना केली। तसेच मिलिटरीमध्ये भरती झालेले रोहित शर्मा यांचा देखील या ठिकाणी भाजप ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक अनिल गुप्ते, सुरेश खांदोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी ध्वजाला मानवंदना दिली। त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ महिला विजया भावसार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। ध्वजारोहण सोहळ्यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी त्याचबरोबर नागरिकांनी ध्वजाला मानवंदना केली। तसेच मिलिटरीमध्ये भरती झालेले रोहित शर्मा यांचा देखील या ठिकाणी प्रतिभा राजेश मडवी आणि सरचिटणीस राजेश मडवी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी झेंझींच्या विचारांना प्राधान्य देत तरुणाईला पुढे करत हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला आहे। यावेळी चिमुकल्यांची देखील येथे मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। परिसरातील स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। ध्वजारोहण केल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिभा मडवी आणि राजेश मडवी यांनी दिली आहे। 80वा स्वातंत्र्य दिन आम्ही इथे अभिनंदन कट्ट्यावर केलेला आहे। आम्ही जेनजीच्या नवीन पिढीला इथे संधी दिलेली आहे। इथे किंजल अनिल काकुळटे आहे, तशीच कस्तुरी परांजपे आहे। किंजलने इथे सर्वांचं अँकरिंग करून कार्यक्रम सांभाळला। कस्तुरीने आज इथे संपूर्ण वंदे मातरम गायलेली आहे। तसंच आपल्याकडे विजय भावसार म्हणून ज्येष्ठ नागरिक महिला आहेत, त्यांचा 80वा वाढदिवस आहे। आज स्वातंत्र्य दिनीच त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलेलं आहे। तसंच मिलिटरीमधला आमचा इथला स्थानिक एक जवान आहे, त्याचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा आजचा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केलेला आहे। देशाचा 80वा वाढदिवस आहे। स्वातंत्र्याची किंमत फार मोठी आपल्याला मोजायला लागले। त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्याची जाणीव सर्व जे जेन झी आहेत त्यांना कळायला पाहिजे की स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही। बरेच हाल झाले आपले, बरेच आपले देशभक्त त्याच्यात त्यांची आहुती द्यायला नंतर फाळणी झाली आणि त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। त्याची किंमत फार मोठी आहे। तर आज वेगळ्या प्रकारे आपण केलेलं आहे। आपण वंदे मातरम पण गीत संपूर्ण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जनगण मन राष्ट्रगीत घेतलेलं। तर मी सर्वांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कर्तृत्वाने हा देशाचा खूप खूप विकास होऊ दे अशी मी शुभेच्छा देतो।